नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। तर या योजनेचे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला याचे पैसे कधी भेटणार आणि लिस्ट कधी लागणार याची सर्व सविस्तर माहिती आपण याच्यामधून जाणून घेणार आहोत। तर याचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिला पात्र अपात्र आणि यादी कधी जाहीर होणार याची सर्वच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर महाराष्ट्रातील सर्वच माता भगिनी हा आपला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म भरण्यात दंग आहेत। तर आता याची लिस्ट कधी लागणार आणि कशा प्रकारे लागणार याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील। तर सर्व महिला आता त्यांनी ऑनलाईन अर्जही भरला आणि ऑफलाईन अर्जही त्यांनी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करून अंगणवाडीत नेऊन जमाही केलेले आहेत। तर तुम्हाला कशा पद्धतीने हे 3000 रुपये भेटणार याची सर्व सविस्तरच माहिती आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत। तर याच्या सर्व याद्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत। तर ज्या माता भगिनींनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांनी ऑफलाईन अर्जही अंगणवाडीत नेऊन जमा करा, कारण याच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार। तर लाडकी बहीण योजनेच्या याद्या या प्रसिद्ध होणार आहेत आणि ही याद्या कशा प्रकारे प्रसिद्ध होणार आहे याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे आणि ऑफलाईन फॉर्ममध्ये सर्व कागदपत्रे जमा जोडून आणि ती फॉर्म भरलेली ज्याची जी प्रिंट आहे हे सर्व तुम्ही जोडून जर अंगणवाडी सेविका जर यांच्याजवळ जमा केलेले असेल तर ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविका यांच्याजवळ याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तर त्या कशा पद्धतीने त्याची पडताळणी होणार आहे याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची निवड प्रक्रिया कशी आहे आणि त्यांची निवड समिती कशी आहे याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर लाभार्थ्याची निवड कोण करणार आहे ते आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतरच लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा। म्हणजे माझ्या माता भगिनींनी नीट लक्ष देऊन ऐका। जो तुमचा ऑनलाईन भरलेला जो अर्ज आहे आणि ऑफलाईन भरलेला जो फॉर्म आहे, जो तुम्ही ऑफलाईन दिलेला जो अर्ज आहे आणि ऑनलाईनमध्ये जर काही साम्य नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत तीच तुम्ही ऑफलाईन फॉर्म जमा करतानाही अंगणवाडीत किंवा ग्रामसेवक स्तरावर जमा करायचा आहे, तरच तुमचा पात्रता यादीत नाव येणार आहे। तरीही पात्र अपात्र करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी खातर जमा केल्यानंतर तो खातर जमा झालेला अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे तो सादर होणार आहे आणि सक्षम अधिकारी हे या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहेत। त्यानुसारच या योजनेकरिता जे डॉक्युमेंट जमा करणार आहेत तर ते तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करा जेणेकरून तुमचे पात्र यादीत नाव यावे। जो तुम्ही ऑनलाईन अर्ज अपलोड केलेला आहे तेच डॉक्युमेंट तुम्ही ऑफलाईन अर्ज जमा करतानाही द्या, जेणेकरून तुमचा हा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे पात्र होऊन जावा। तर हा सक्षम अधिकारी कोण आहे तुम्ही पाहू शकताय की संबंधित जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी आहेत। म्हणजेच आणि अंतिम मंजुरीसाठी कोणत्या सक्षम अधिकारीकडे देण्यात येणार तर संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या अनुषंगानेच हे सर्व पात्र अपात्र हे ठरणार आहे। तर ही समिती कोणती आहे आपण पाहणार आहोत। ही समिती राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर जे त्यांचे अध्यक्ष सदस्य आहेत याची आपण डिटेल पाहू शकताय की आयुक्त असणार आहेत महिला व बालविकास विभागाचे, एकात्मिक बालविकास सेवा योजने महाराष्ट्र राज्याचे आयुक्त असणार आहेत,
सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकार असणार आहे झेडपीचे सहसचिव, उपसचिव, त्यानंतर उपायुक्त महिला व बालविकास, सर्व आयुक्त, ग्रामविकास विभाग, संचालक, नगरपालिका, नगरपंचायत प्रशासन व उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे. तर यांच्याद्वारे ही एक समिती आहे. या समितीने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच तुमचा फॉर्म हा पात्र आहे की अपात्र आहे हे ठरणार आहे. तर या योजनेचे पैसे कधी जमा होणार हे आपण पाहणार आहोत. तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्याचे शेड्यूल सुद्धा दिलेले आहे की ही रक्कम कधी जमा होणार आहे. तर अर्ज प्राप्त करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट आहे. तर 31 ऑगस्ट आहे तरीही याची अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रकाशित होणार आहे. आणि लाभार्थीच्या बँकेमध्ये डायरेक्ट त्यांनी KYCद्वारे 10 ऑगस्टला ही प्रोसिजर त्यांनी स्टार्ट करणार आहे. तर 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पैसे जमा होण्याचा इथे त्यांनी कालमर्यादाच दिलेली आहे आणि त्यांनी शेड्यूलप्रमाणे दिलेले आहे. जर अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात 1 जुलै 2024 पासून झालेली आहे आणि इथं अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक तुम्ही पाहू शकता. इथं त्यांनी 31 ऑगस्ट 2024 असं केलेलं आहे. तर तात्पुरती यादी ही 16 जुलैला लागणार होती पण ती अजूनही लागलेली नाही कारण की या योजनेचे दिनांक वाढवण्यात आले आहे शेवटची दिनांक. तर 31 ऑगस्ट ही अर्ज प्राप्त करण्याची दिनांक आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला तात्पुरती यादी प्रकाशन होणार आहे. तर अशाच पद्धतीने याची माहिती आहे. तर लाभार्थ्यांनी सर्वात अगोदर हे सर्व पैसे DBTद्वारे येणार आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपले सर्व बँक अकाउंटमध्ये आपल्या बँकेच्या नंबरला आधार नंबर लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. जेणेकरून ज्या योजनेचा लाभ घेत आहात तुम्ही त्या योजनेसाठी तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये कारण की हे सर्व पैसे DBTद्वारे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. तर DBTद्वारे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला आपल्या बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे. तर जर तुम्ही अजूनही आपल्या बँकेला आधार लिंक केले नसेल तर आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.